हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मक्याची ताजी कणसं बाजारामध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे या कणसांचा या दिवसात वापर करून एखादी छानशी रेसिपी केलीच पाहिजे। चला पाहूया मक्याच्या कणसाचा उपमा कसा करायचा। नमस्कार, मी पराग जोगळेकर। ठाण्यामध्ये एक सिझल देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो। आज आपण आणखीन एक नवीन प्रकार बघणार आहोत, मकईचा उपमा। आता मकईच्या उपम्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स असे आहेत: मकई, दाण्याचं कूट, लसूण, कांदा, बारीक कापलेली मिरची, कोथिंबीर, मस्टर्ड सीड्स, सॉल्ट, ऑइल, जिरा, हिंग आणि कढीपत्ता। आपण सुरुवात करूयात। पहिले तेल घालून गरम करून त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी क्रॅकल झाल्यानंतर थोडंसं जिरं, कढीपत्ता, चॉप्ड ग्रीन चिलीज, चॉप्ड ऑनियन्स, हे सगळं घालून आपण सॉटे करणार आहोत। पहिले कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपण आत्ता कॉर्नची पेस्ट केलेली आहे। दुसरा पण प्रकार एक आहे अजून, ह्याच्यामध्ये आपण कॉर्न अख्खा कणीस घ्यायचा आणि अख्ख्या कणसामधने संपूर्ण कापून ते कॉर्न काढायचे आणि तसे वापरले तरीसुद्धा चालतात। त्याच्यामध्ये आणखीन दोन एक व्हेरिएशन्स आहेत की आपण जसं आता दाण्याचं कूट वापरतोय, तर दाण्याच्या कूटाच्या बरोबर आपलं सुकं खोबरं जे असतं ते सुकं खोबरं, खसखस, तीळ असं पण मिक्स करून घेऊ शकतो। आपण एक वेगळ्या प्रकारचं करतोय, पण आपल्या श्रोत्यांसाठी म्हणून एक सांगून ठेवतो की या 3-4 गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। कांदा सॉटे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नचा प्युरे टाकणार आहोत। लसूण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावा तो। त्याच्यामध्ये दाण्याचं कूट आणि कोथिंबीर, जसं जसं हीट वाढत जाते जशी जशी ती कॉर्नमधलं मॉइश्चर जे काही आहे ते मॉइश्चर निघून जातं आणि जसं मॉइश्चर निघून झाल्यानंतर आपल्याला ती कंप्लीट उपम्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला मिळते। हा परत एक कम्प्लिटली हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी म्हणून एक चांगला उपमा बनू शकतो। आणि आपण मिरची एक त्याच्यामध्ये थोडीशी जास्त घालावी, कारण का की कॉर्न हे स्वतःच एकदम गोड असतात, त्यामुळे तो गोडपणा जो काही आहे उपम्यामध्ये तो कट करण्यासाठी म्हणून थोडंसं मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं। तर रेडी आहे आपला मक्याचा उपमा, जो पौष्टिक पण आहे आणि याच्याबरोबर जर का तुम्हाला हवं असेल तर वरतून एक बारीक शेव किंवा लसूणची शेव अशी घालून जर का खाल्ली तर अजून उत्तम लागेल। क्रिस्पी शेव आणि ओला मक्याचा उपमा फारच उत्तम।